नमस्कार मंडळी, आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण चाललो आहे डोंबिवली इथे फिश टनल पाहण्यासाठी. खूप लेट झाला, आज जाईन उद्या जाईन, आज नक्की चाललो आहे. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तेच बघायला भेटेल. आणि काय काय आहे, कुठले कुठले फिश आहेत आपण या व्हिडिओमध्ये बघू. चला या व्हिडिओला कंटिन्यू राहा. चला स्वच्छ पूर्ण गाडी पकडलेली आहे आणि आता आपण चाललो आहे प्रीमियर कॉलनी, जिकडे आपल्याला फिश टनल आपल्याला बघायचं आहे. तिथे चालू आता आपण बघू शकता बाहेरचं लुक. कॉलनीच्या इकडे आलेलो आहे. फिश टनल चालू आहे. मला वाटलं 1 महिना 3-4 दिवस झाले मला बंद असेल, पण चालू आहे. खूप चांगलं वाटते. बाहेरचा व्ह्यू दाखवतो. तिकीट काढतो. अगदी पहिले 100 रुपये तिकीट आहे आणि किती दिवस अजून बाकी आहेत ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. आहे काय आता 100 रुपयाचं तिकीट घेतलेलं आहे आणि पार्किंग आहे. बाईकची 20 रुपये, कारचे 50 रुपये. पार्किंगसाठी पण जागा आहे आपल्याला भरपूर. आता आतमध्ये चाललो आहे. सर्वीकडे फिशचे बॅनर आहेत. खूप चांगला वाटतं. एंट्री तर खूप चांगली झाली आणि खूप एक्साइट होतो आता फिश टनल अंडर वॉटर पाहण्यासाठी. कारण माझी फर्स्ट टाईम होती. डोंबिवलीमध्ये आला, अंबरनाथमध्ये आला तरी जाऊ शकलो नाही. नवी मुंबईला पण आला होता तरी जाऊ शकलो. आज डोंबिवलीमध्ये जाऊया म्हणजे आज खूप निर्णय घेऊनच आलतो जाऊया. त्यांनी फिशचे नाव पण दिलं त्याच्यावरती. तुम्हाला फिश टँकच्या नंतर ते नाव पण दाखवलं. खूप चांगलं वाटतं आणि गर्दी पण आहे. फिशची नाव पण दिलेली आहे. आता त्यावर पण तुम्हाला तुम्ही फिशचं बघल्यानंतर नाव पण बघून घ्या. छोटे फिश खूप भारी वाटतात ना.
खूप चांगलं वाटतं बघून. अंडर वॉटर तो खूप चांगला आहे आणि एक व्हिडिओ पण बनवला आणि खूप चांगलं वाटलं. आता तुम्हाला एकदा पुन्हा एकदा दाखवतो. इंडियाज त्यांनी टायटल दिला आहे इंडियाज लार्जस्ट अंडर वॉटर फिश टनल एक्स्पो. खूप चांगला वाटला येऊन. 100 रुपये आपले वसुलाच्या वाया न जाणार कारण मी फिश लवर आहे. मला फिश एकदम अगदीच लय आवडतात म्हणून मी तर येणारच होतो कारण मला वाटलं बंद होईल की आज 33 दिवस झाले अजून 10 जूनपर्यंत चालणार आहे. खूप चांगला वाटला बघून. तुम्ही पण नक्की एकदा विजिट करा. 10 जूनपर्यंत आहे. लहान मुलांसाठी सर्व पाळणे आहेत. खूप खेळासाठी चांगलं आहे आणि लहान मुलं आपल्या मोठ्यांसाठी पाळणे वगैरे आहेत आणि खाण्यासाठी पण आहेत आणि बाकी आपल्या किचन मोठ्या छोट्या वगैरे वस्तू घराला लागणाऱ्या त्या पण आहेत. खूप चांगला वाटला. या आता आपण फिश टनल तर बघून आलो. आता आपल्याला इथं बुक्स म्हणजे तर पुस्तकं वगैरे आता आपली शाळा तर चालू होणार. पुस्तकं आहेत आणि अजून काय प्रोडक्ट आहेत. खूप चांगलं वाटतं आहे आणि आता आपण फिरूया अजून काय काय. शालेय मुलांना लागणारा कंपॉस वगैरे आपल्या पेन्सिल वगैरे सर्व बारीक पोरांच्या सर्व वस्तू आहेत. मी कुठेतरी बघलेला आपलं ते कलर खूप मारतात ते आपण ते बघूया. जत्रेमध्ये बघलेलं. जत्रेमध्ये फिरायला येतं. लोणचा बडीशाप वगैरे आपल्या मोबाईलचे गाच वगैरे सर्व म्हणजे काय आपण थोडीफार शॉपिंग पण करू शकतो. तो पण आहेत.
इसका नाम हे सेल्फी गोल्ड राईडचा ना खूप चांगला वाटला मारून. आता आपण जरा आतमध्ये फिरू. खूप चांगला वाटला कारण लय दिवस होता माझा बाकी इच्छा बघायची. खूप चांगला वाटत. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पण खूप चांगलं काय आहे. खूप चांगलं लहान मुलं खूप एन्जॉय करू शकतात. लहान मुलांसाठी फिरण्यासाठी बी खूप चांगलं आहे आणि लहान मुलं बी खूप एन्जॉय करतात. खाण्यासाठी बा आपल्याला चांगलं आहे. मसाला पापड ते बटाटो ते गोल रिंगवाले खूप चांगलं वाटते. आणि काला खट्टा वगैरे ज्यूस आहे मँगो आणि पालणे तर सर्व आहेत. म्हणजे आपल्या राईड सर्व आहेत. आकाशी पालना ट्रेन ड्रॅगन ट्रेन खूप चांगलं वाटतं. हे लाईव्ह ॲक्सरीम आहे. ॲक्सरीमचे फ्रूटचे रस टाकले जातात. खूप चांगले आहे. पालना बघते याची राईड पण खूप चांगली होती. पण तो आपण लेट आलो बघायला म्हणून बंद झाला. तर आकाशी पालना एन्जॉय करतो. आकाशी पालना भी जाम मोठा आहे. आपलं सर्व फिरून तर झालं आहे. आता आपण बाहेर जातो आहे. पाळणे पण आहेत. आपल्याला काय खरेदी करायचं ते आहेत. किचन वगैरे आहेत. आणि आपलं फिश टनल पूर्ण फिरून झाल्यावर खूप मोठा आहे आणि खूप असती बघा. खूप चांगला वाटेल. आता आपण जातो आहे आणि आता आपण चिंच बोरं आंबे तर खूप आवडीचे असतात सर्वांची. ते पण बघूया. आणि हा महोत्सव आपला हा इव्हेंट 10 जूनपर्यंत चालणार आहे. कारण मला वाटला होता 20 एप्रिलला चालू झालेला. मी बोललो 20 मेला संपेल. पण त्यांनी अजून म्हणजे आता 1 महिना आणि हे 50 दिवस चालू ठेवायचं हे केलं आहे. अजून 10 जूनपर्यंत चालणार आहे. एक्झिटला आपल्याला बोरवाला टावेलवाला आणि बॅगवाला पण भेटला आणि बारीक पोरांची खेळणी. आता आपण घेतो एक्झिट. हा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या यूट्यूब चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप चांगला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. खूप चांगलं वाटेल.